पूरग्रस्त भागाची आमदार प्रताप अडसर यांनी केली पाहणी. जिल्हाधिकारी समवेत दौरा. तिन्ही तालुक्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेला पूर आणि अनेक कुटुंबाला स्थलांतरित केलेल्या ठिकाण भागांची आमदार प्रताप अडसर यांनी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या समवेत पाहणी आज 31 जुलै शुक्रवार रोजी दुपारी 2:30 वाजता केली. या संकटाचा सामना शासन आणि प्रशासन एकत्रितपणे करत असून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यात बुधवारी व गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका नांदगाव खंडेश्वर तालुक्याला बसला. अनेक गावातील घरात पाणी शिरल्यामुळे कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले. तर या पावसामुळे अनेक रस्ते बंद होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी आमदार प्रतापदादा अडसर यांनी धामक, धानोरा, शिक्रा, मंगरूळ, चव्हाडा, नांदगाव खंडेश्वर तसेच चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जिल्हाधिकारी आशिष एरेकर त्यांच्या समवेत होते. स्थलांतरित नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे तसेच भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. नुकसान तर मोठ्या प्रमाणात आहे, कारण जास्त नुकसान नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आहे, त्यानंतर चांदूर, त्याच्यानंतर धामणगाव. पण बेंबळा प्रकल्पामुळं त्या बॅकवॉटरचा आणि नदीचा जो काही फ्लो आहे तो फ्लो हँडल त्या पाण्यात न झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये आहे. धामक गाव पूर्णपणे वेढलं गेलं तर मग मंगरूळ, चव्हाडा आहे, सालोड आहे, गोळेगाव, खानापूर, मलकापूर, पहूर, धानोरा, शिक्रा आहे, अशी बरेच गावं सांगता येतील. अशा सगळ्या गावांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. प्रामुख्यानं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. ते ॲक्च्युअल पंचनामे आल्यानंतरच आपल्याला निश्चितपणे सांगता येईल, परंतु नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. कारण ज्या पद्धतीनं पाऊस आला आजपर्यंत कधी ज्या लेवलला पाणी गेलं नव्हतं तेवढ्या लेवलला पाणी धामकमध्ये गेलेलं आजपर्यंतच्या इतिहासातलं. तर त्याच्यामुळं निश्चितपणे शेती खरडून जाण्याचं प्रमाण मोठं आहे. आणि लोकांचे जे सोलर पंप होते त्याच्या सोलर प्लेट वाहून गेल्या, अनेक लोकांच्या पाईप वाहून गेले सिंचनाचे. तर असं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. आणि गावांमध्ये सुद्धा घरांच्या पडझडीचं प्रमाण मोठं आहे. एकट्या या धामक गावामध्ये 50 गावामध्ये घरांमध्ये पाणी गेलं आणि त्यातले 4-5 घरं अक्षरशः जमीनदोस्त झाले. त्या कुटुंबाचं सगळं जे काही रोजच्या दैनंदिन जीवनाच्या वस्तू होत्या त्या सगळ्या त्यामध्ये ढिगाऱ्यात दबलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना शासकीय मदत आजपासून सुरू होईल. संपूर्ण यंत्रणा, जिल्हाधिकारी महोदय आहेत, आपल्या SDO मॅडम आहेत, तहसीलदार मॅडम आहेत, सगळी यंत्रणा सोबत आहे. तर शासकीय मदत जी आहे ती 100% सगळ्यांना आजपासून देणं सुरू होईल, नियमानुसार जी असेल ती. आणि शेतीच्या बाबतीतले पंचनामे तिन्ही तालुक्यातले तात्काळ करायला प्रशासनानं निर्देश दिलेले आहेत, ते सुरूही झाले आहेत. तर तिथे जे जे नुकसान झालं असेल ते शासकीय नियमानुसार निश्चितपणे आपण पूर्ण त्यांना भरपाई मिळेल याचा प्रयत्न करणार आहोत. एक दुसरा महत्त्वाचा विषय पुनर्वसनाचा होता धामकच्या. तर त्या संदर्भात इथं नागरिकांनी आज चर्चा केली आमच्या सगळ्यांशी. तर मी सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की शासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इथे आदर्श पुनर्वसनाला मान्यता दिलेली आहे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे मोजणी करून GMRचा, तर तोही पूर्ण झाला आहे. GMR 1-2 दिवसात SDO ऑफिसला जमा होईल. आणि त्यानंतरची जे मग भूसंपादनाची आपल्या अधिग्रहणाची प्रक्रिया आहे किंवा पुनर्वसनाची प्रक्रिया आहे ती सगळी 100% आपण लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ. माझी जिल्हाधिकारी महोदयांनी मी विनंती केली आहे आणि शासनालाही पत्र लिहिलेलं आहे की हे पुनर्वसन तात्काळ करणं आवश्यक आहे. कारण असा यावर्षी सुदैवानं, याच्या आधी 2-3 वेळा झालं तरी जीवितहानी झाली नाही. या सुदैवानं जमेची बाजू आहे, परंतु भविष्यातही असं काही होईल हे सांगता येत नाही. उद्या एखादी जीवितहानी झाली तर ते न भरून निघणारं नुकसान आहे. 25 वर्षापासून नागरिकांची मागणी आहे, अजून किती वेळ लागेल? नाही, निश्चित आता ही त्यामुळे जरा असंतोष होता, लोकांच्या मनात शंका होत्या की होणार आहे की नाही होणार आहे, तो असंतोष होताच. तर आज मी निश्चितपणे सगळ्यांना आश्वस्त करतो आपल्या माध्यमातून की या वर्षभरामध्ये ही प्रक्रिया संपूर्ण करून त्याचं टेंडर होऊन पुनर्वसनाची प्रक्रिया 100% सुरू होईल. पुरामुळे नाही, आपल्याकडे सध्या मेन जे धामणगाव रेल्वे जे आपलं SDO ऑफिस आहे त्याचे जे 3 तालुके आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला हा पावसाचा फटका आपल्याला बसलेला आहे. काल संध्याकाळपासूनच जोरदार पाऊस त्या ठिकाणी या पूर्ण तिन्ही तालुक्यांमध्ये पडत होता. आणि त्यातल्या त्यात इथे नांदगाव खंडेश्वरमध्ये सर्वाधिक त्या ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे. आज आपण जिथे उभे आहोत धामक या गावी, या परिसरामध्ये साधारणतः 200 ते 225-30 एवढा मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडला. आणि आपण जिथे उभे आहे तिथे साधारणतः 10-15 फूट पाणी त्या ठिकाणी काल होतं. गावकऱ्यांनी अतिशय प्रसंगावधान राखून संध्याकाळपासूनच जे इथे नदीलगतचे जे घरं आहेत ते खाली करण्यास सुरुवात केली होती. आणि जे उंचावट्यावर आपली जे PHC आहे किंवा इतर जे घरं आहेत, समाज मंदिर आहे, तिथे गावकऱ्यांनी स्वतःच शिफ्ट होणं सुरुवात झालं होतं. त्यामुळं कुठल्याही प्रकारची जीवितहानी आपल्याला टाळण्यासाठी त्या ठिकाणी यश मिळाले आणि कुठल्याही प्राण्यांच्या जीविताचीही त्या ठिकाणी नुकसान नाही झालं.
आता प्रशासनातर्फे आपण या तिन्ही तालुक्यांमध्ये आणि इतरही ठिकाणी जिथे जिथे आपल्याला आवश्यकता आहे ते आमची डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिलीफ फोर्सची टीम आहे त्या ठिकाणी पाठवत असतो. कालही मी जवळच्याच एका गावामध्ये इथे पाठवून पुलावर पाण्यामध्ये एका गाडीमध्ये जवळपास 10 लोक त्या ठिकाणी अडकले होते, तर त्यांचं रेस्क्यू आपण डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स जे DDRF आहे त्याच्या माध्यमातून केलं. तर अतिशय अलर्ट मोडवर सगळं प्रशासन आहे. आता जे नुकसान त्या ठिकाणी झाले, पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचे पण आम्ही पंचनामे करतोय. काही ठिकाणी जमीन खरडून गेली त्याचे पंचनामे करतोय. सोलारचं देखील नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं त्याचे पंचनामे करतोय आणि शासन निर्णयानुसार आम्ही निश्चित त्याच्यामध्ये मदत जी आहे ती तात्काळ करू. आणि या गावच्या पुनर्वसनासाठी पण जे आता आमदार मोदयांनी सांगितलं की आता अंतिम टप्प्यात आहे, ते मोजणी झालेली आहे, तर याला सुद्धा आम्ही गती देऊन हा जो प्रश्न आहे या गावचा परमनंटली त्या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करू. अनेक जे पुल आहे ते सिकस्त हे आपण पाहिलं तर पूल वाहून गेला असं तर नाही आहे. पुलाच्या बाजूचा जो अप्रोच रोड आहे तिथे काही ठिकाणी केविंग जे म्हणतो आपण ते त्या ठिकाणी झालेली आहे, ती आम्ही तात्काळ दुरुस्त करून घेऊ. पाण्याचा एकंदरीत जसं आपल्याला मी सांगितलं की 200 ते 250 मिलीमीटर पाऊस कमी वेळात एक प्रकारचा ढगफुटी टाईप वातावरण झाल्यामुळं एक अतिशय जास्त पाऊस तिथे पडला आणि पाऊस तिथे साठल्यामुळं पाणी साठल्यामुळं ते प्रेशरनी त्या ठिकाणी ते पूल आपला केविंग त्या ठिकाणी झालेलं आहे, तर ते सुद्धा दुरुस्त आपण करूया. पण मेन जे एक जीवितहानी झालेली त्या ठिकाणी त्या व्यक्तीला गावकरी पण सांगत होते की पुलावरून पाणी आहे, तुम्ही प्रवास त्या ठिकाणी केला नाही पाहिजे. तर 2 व्हीलरवर त्यांनी ते गेले आणि त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. ते डेड बॉडी पण आपल्याला आता ती सापडलेली आहे. तर आम्ही गावकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की जिथे जिथे असं पुलाची पाण्याची पातळी वाढते तिथे आम्ही आमचे स्थानिक तहसीलचे अधिकारी, तलाठी, कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी आम्ही उभे करतोय. तर कृपया आपण जे प्रशासनाला सहकार्य करावे, जे सूचनांचं आहे ते पालन करावं, जेणेकरून अशा प्रकारचे जीवितहानी आपल्याला टाळता येईल. सर, कालपासून नांदगाव खंडेश्वर मध्ये